मित्रांनो, जय हिंद, नमस्कार. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून वनरक्षकची भरतीची सुरुवात कशी करावी, एकच इव्हेंट आहे. मुलांसाठी 5 किलोमीटर आणि मुलींसाठी 3 किलोमीटर आहे. ओके, परंतु आपण काय करतो, आपल्याला काय माहीत नसते, शेड्यूल माहीत नसते, किंवा आपण दुसऱ्या अकॅडमीत जातो किंवा दुसऱ्या पोरांना पाहतो आणि ते जसे ॲक्टिव्हिटी करतात आपण त्यांना कॉपी करून त्यांना फॉलो करतो. नंतर माहीत पडते खूप सारे इंजुरीज झालेले आहेत. ओके, काप्स इंजुरी झालेली असते, नी इंजुरी झालेली असते, थाय भरत असतात, पाठ दुखत असते, पाठ धरत असते, सीन पेन होतात, अँकल पेन होतात. म्हणजे अशी परिस्थिती होते की जेव्हा ऐन वेळेला भरती येते त्यावेळेला आपण इंजर्ड असतो. तर मित्रांनो, हे जर टाळायचं असेल तर एक तुम्हाला सिस्टमॅटिक शेड्यूल फॉलो करावं लागणार आहे. ओके, उठला सुटला काही केलं, ह्याला कॉपी केलं, त्याला कॉपी केलं, हे असं केलं तसं केलं, असं होत नाही. ओके, माझा भाचा जेव्हा आला होता सुरुवातीला तेव्हा त्याला पण काहीच जमत नव्हतं. ओके, व्यवस्थित रनिंग होत नव्हते, व्यवस्थित गोष्टी तो करत नव्हता, स्ट्रेचिंग प्रॉपर करत नव्हता. परंतु त्याला एक सिस्टममध्ये मी आणून दिलं. त्याचा ग्राउंड 47 आणि 50 अशा घरात झालं होतं. ओके, सो तुमचं देखील असंच होणार आहे. एक व्यवस्थित आपण रुटीन फॉलो केलं आणि एक सिस्टीम फॉलो केली ना तर 100% तुमचं ग्रोथ तुम्हाला स्वतःहून जाणवणार आहे आणि विदाऊट इंजुरीज. ओके, थोड्याफार इंजुरीज होत राहतात कारण आपण याच्यापूर्वी कधी काही केलेलं नसते. अचानकपणे धावल्याने जो पूर्ण शरीराचा जो वजन आहे तो आपल्या थेट पायांवर येतो. त्यामुळे अँकल पेन होणे, सीन पेन होणे, काप्स भरणे, काप्स जाम होणे, या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, या होतच राहणार. परंतु सिस्टमॅटिकली गोष्टी केल्या तर त्या थोड्या कमी होऊ शकतात. ओके, त्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं की प्रॉपर डाएट, प्रॉपर शूज, प्रॉपर स्पोर्ट्स किट्स, प्रॉपर शेड्यूल. ओके, सातत्याने प्रॅक्टिस आणि नियोजनबद्ध प्रॅक्टिस, अशा गोष्टी लागतात. तेव्हा जाऊन आपले सगळे इव्हेंट्स व्यवस्थितरित्या होत असतात. ओके, तर बघा आता आपल्याला काय करायचंय, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त 1 महिन्याचं टास्क देतो. टास्क शेड्यूल नाही देणार मी. शेड्यूल तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे 1 महिन्यानंतर देईन. आता ज्यांनी नवी सुरुवात केलेली आहे किंवा सुरुवात करायची इच्छा आहे वनरक्षकसाठी, त्यांनी काय करायचंय, महिला असो पुरुष असो दोघांनाही सेम. ओके, फक्त पुरुषांनी थोडं जास्त करायचं, महिलांनी थोडं कमी करायचं. तुमचं वजन कितीही असो, किती जास्त असो, काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला पोट सुटलेलं आहे, तुम्ही बऱ्याच महिला आपल्या हे असतात, त्यांना 1-2 मुलं असतात, ऑपरेशन्स झालेले असतात, जे काय हो, फक्त तुम्ही मी देतो हा रुटीन फॉलो करा. ओके, तर सर्वात पहिलं तुम्हाला काय करायचंय, ग्राउंडवर जायचं. ओके, तुम्ही शक्यतो रोड रनिंग करायची टाळून घ्या. भले तुम्हाला 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर रोडवरच करायचंय, परंतु तुम्ही प्रॅक्टिस मात्र रोडवर करू नका, ग्राउंडवर करा. ओके, मग ग्राउंड कसंही असू दे, ठीक आहे. दुसरी गोष्ट, एक प्रॉपर शूज घेणं गरजेचं आहे. शूज हा मी म्हणेन की बघा, 2,000 रुपये ते 2,500 रुपये तुम्ही चांगला जर खर्च केलात तर एक व्यवस्थित आणि चांगलं शूज येतो. 500, 700, 800 आणि 1000, 1,500चा आता जमाना राहिला नाही. ओके, त्याच्यामध्ये क्वालिटी शूज येत नाही आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो, 2,500मध्ये आपल्याकडे खूप सारे चांगले चांगले शूज येतात. जसे की तुम्ही जर पाहिलं तर कॅम्पसचे शूज आहेत, कॅलंजीचे शूज आहेत, एक कॅप्रॉन करून शूज आहे. मी कॅप्रॉनचे शूज वापरलेत, जबरदस्त आहे. ओके, मी त्याच्यावर एक चांगली व्हिडिओ देईन तुम्हाला. त्यानंतर बरेचसे सेल आहेत बघा, आता समर सेल चालू आहेत, तर खूप सारे 50%, 60% डिस्काउंट चालू आहेत, तर तुम्ही महागातले शूज देखील घेऊ शकताय. ओके, तर बेस्ट शूज आपण कुठले निवडले पाहिजे ह्याच्यावर मी एक रिव्ह्यूवाला व्हिडिओ टाकेन. मग त्यानंतर तुम्ही शूज घ्या आणि आपली प्रॅक्टिस जोरदार सुरू करा. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, पहिलं ग्राउंडला गेल्याच्या नंतर सर्वात पहिलं तुम्हाला काय करायचं, स्ट्रेचिंग करायचे. ओके, आता ही स्ट्रेचिंग तुम्ही एक तर पायापासून वर करा किंवा वरपासून खाली करा, जसं तुम्हाला जमेल तसं, कम्फर्टेबल आहे तसं. ओके, नेकची स्ट्रेचिंग व्यवस्थित केली, बऱ्याचदा काय होतं, नेक आपलं लचकतं. त्यानंतर कमरेची स्ट्रेचिंग व्यवस्थित केली, बऱ्याचदा कमर धरते ना, तर मग ते पण स्ट्रेचिंग व्यवस्थित केल्याच्या नंतरच मग आपल्याला आपली पुढे प्रॅक्टिस सुरू करायची. आता पुढचं स्टेप आहे थोडंसं वॉर्मअप करायचं. ओके, वॉर्मअपमध्ये तुम्ही ABC ड्रिल हा सर्वात बेस्ट राहणार. ओके, आता प्रॉपर ABC ड्रिल काय असलं पाहिजे त्याच्यावर मी एक व्हिडिओ देतो तुम्हाला, तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि ABC ड्रिल तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, आता ABC झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, दररोज 30 मिनटं रनिंग करायची आहे.
ओके, तुम्हाला 3 किलोमीटर रन करायचं आहे आणि 5 किलोमीटर रन करायचं, लक्षात ठेवा एकच इव्हेंट आहे. परंतु महिनाभर तुमच्या पायात ताकद आली पाहिजे, तुमचे पाय थोडेसे प्रॅक्टिससाठी तयार झाले पाहिजे. ओके, त्या हाडांमध्ये थोडंसं जीव आलं पाहिजे, वजन त्यांनी पेळलं पाहिजे. या सगळ्यासाठी तुम्हाला महिनाभर तरी मिनिमम महिनाभर तुम्हाला काय करायचं आहे, 30 मिनिटे रनिंग करायचं आहे. आता बऱ्याचदा काही जाडे लोक आहेत, काही महिला आहेत ज्यांचे ऑपरेशन झालेले आहेत किंवा त्यांना तेवढं रनिंग करता येत नाही किंवा आयुष्यात कधी रनिंग केल्यानं नव्याने सुरुवात करतात, त्यांना डायरेक्ट 30 मिनटं रनिंग एकत्रितरित्या होत नाही. मग अशामध्ये आपल्याकडे एक उपाय आहे. काय? रन अँड वॉक. रन अँड वॉक म्हणजेच काय, रनिंग करा, थकायला लागले चालत जा, रनिंग करा, थकायला लागले चालत जा. परंतु ही क्रिया तुम्हाला अर्धा तास दररोज करायची आहे. कळतंय? म्हणजे कसं, तर समजा आता 400चा ग्राउंड आहे. ओके, सुरुवातीला तुम्ही काय करू शकतात, नवीन आहेत, हातपाय दुखत नसतात, तर तुम्ही बिंदास 400चे 2 राऊंड मारू शकता. म्हणजे हळूहळू, हां का, बरं, नाही तर गेले ना हुसेन बोल्ट बनले, एकदम फास्टमध्ये धावले, असं करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, स्लो रनिंग. ओके, स्लो रनिंग करायची आहे. 400 मीटरचं 1 राऊंड, परत 400 मीटरचा 1 राऊंड, असं 800 मीटर मारल्याच्या नंतर काय करा, थांबा आणि पुढील 400 मीटर चालत जा. ओके, म्हणजे काय झालं, 400ची रनिंग, परत 400ची रनिंग आणि आता पुढील 400ची वॉकिंग. अशा पद्धतीने जे जाडे आहे, ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांना जमत नाही आहे, अशा लोकांनी अशा प्रकारे रनिंग वॉक ही सिस्टीम वापरून तुम्हाला तुमच्यामध्ये हळूहळू बदल करायचे. 15 दिवसानंतर तुम्हाला असं वाटतं की 800 मीटर मी सहज धावू शकतो. त्यानंतर तुम्ही 1200 आणि 1600 असं करायचं. म्हणजे काय, तर तुम्ही आता 2च राऊंड रनिंग करत होता, आता तुम्ही 3 राऊंड रनिंग करा किंवा 4 राऊंड रनिंग करा आणि 1 राऊंड वॉक करा. असं महिनाभर केल्याच्या नंतर तुम्ही पाहणार की तुमच्या पायांमध्ये एक ताकद आलेली असेल आणि पुढील मी जो शेड्यूल देईल तो तुम्ही पेलण्यास किंवा त्या शेड्यूलवर काम करण्यास तुम्ही तयार राहणार आहात. आता याच्यामध्ये काही लोक असे पण आहेत, सर नाही आम्ही जाडे नाही आहेत, आम्ही धावू शकतो, पण तरी तुम्हाला जास्त लोड सुरुवातीला घालायचं नाही. कारण तुम्हाला असं वाटते की तुम्ही सुरुवातीला एकदम हेवी प्रॅक्टिस करणार, नंतर पण हेवी करणार, तर असं होत नाही. सुरुवात नेहमी स्लो करायची, स्लो अँड स्टेडी हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. ओके, हां, तुम्ही चांगले आहात ना, तुम्ही 3 चक्कर मारा रनिंगचे, 1 चक्कर वॉकिंग, 4 चक्कर मारा रनिंगचे, 1 चक्कर वॉकिंग, असं करू शकताय तुम्ही. परंतु ना कंटिन्यू 30 मिनटं धावतो असं करायचं नाही. समजते? असं केल्याने तुम्हालाच पुढे इंजुरीज आणि नुकसान होणार आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट काय, रनिंग झाली. ओके, आपण काय केलं, 30 मिनटं रनिंग केली. 30 मिनटात एक सरासरी तुम्ही 3 किलोमीटर 4 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर रन किंवा वॉक अशा पद्धतीने करू शकते. ठीक आहे, आता ह्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे, तुमच्या हातात ताकद आली पाहिजे. ह्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, जोर आहे, डिप्स आहेत, हे मारायचं आहे. आता हे मारत असताना पण सुरुवातीला 10 किंवा 15 किंवा 20 असे 3 ते 5 जे स्टेप्स आहेत ते तुम्ही मारू शकता. हळूहळू वाढवायचे आहेत. म्हणजे पहिले 15 दिवस तर ती मी म्हणेन की 15चे 4 सेट लावा. ओके, आणि त्यानंतर मग तुम्ही काय करा, हळूहळू काय वाढवत चला. ओके, याच्यामध्ये तुम्ही जिम देखील करू शकताय. कळतंय? कारण तुमची स्ट्रेंथ वाढणार आहे. ओके, म्हणजे तुम्ही संध्याकाळी जाल किंवा तिथल्या तिथेच जर तुम्हाला जिमच्या पद्धती करता आल्या तर तुम्ही जिम देखील करू शकता. लक्षात ठेवा मित्रांनो, इथे काही टिप्स आहेत, ते कट्टरपणे तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. मी जो 1 महिन्याचा तुम्हाला शेड्यूल दिलेला आहे, ओके, तो तुम्हाला फॉलो करायचा आहे. परंतु त्याच्यामध्ये तुम्ही हेवी रनिंग, हिल्स मारणे, टायर रनिंग, वॉटर रनिंग, सँड रनिंग म्हणजे वाळूत धावणे, हे जे सगळे प्रकार आहेत ना, हे तुम्हाला 1 महिना करायचं नाही. ओके, बऱ्याचदा आपण लोकांना पाहतो, अरे तो टायर घेऊन धावतोय, लगेच मिल्खा सिंग बनायला जाता, तसं करायचं नाही. वाळूत रनिंग करायची नाही. इतर असे जे खूप हेवी गोष्टी आहेत ते महिनाभर तरी तुम्हाला करायचं नाही, कारण तुमची बॉडी ते झेलण्यासाठी केपेबल नाही. पहिला तुमच्या बॉडीला केपेबल बनवा आणि नंतर मग त्या सगळ्या गोष्टी तुमच्या शेड्यूलमध्ये आणा. ते मी सांगणारच. मी तुम्हाला टायर रनिंग पण सांगणार, मी तुम्हाला सँड रनिंग पण सांगणार, मी तुम्हाला हिल रनिंग पण सांगणार, सगळ्या गोष्टी सांगणार. परंतु त्याला टप्प्याशीर आपण फॉलो करणं गरजेचं आहे. नाही मग माहीत पडलं की लगेच हुसेन बोल्टच बनतोय किंवा मिल्खा सिंगच बनतोय, असं होत नाही मित्रांनो. आलं का लक्षात?
नेक्स्ट टिप आहे मित्रांनो, बरेच लोक काय करतात माहिती आहे का, ह्या टोजवर रनिंग करतात, बरोबर, असे टाचांवर रनिंग करतात. तुम्हाला किमान महिनाभर तरी टोजवर रनिंग करायची नाही. तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे फुल पायावरच रनिंग करायची आहे. कारण मी परत सांगतोय की तुमचे पाय जे आहेत ना ते केपेबल नाहीत हेवी गोष्ट घेण्यासाठी, कळतंय. म्हणून कोणीही टाचांवर महिनाभर तरी धावू नका. टाचांवर धावल्याने तुमच्या पायांना खूप सारी इंजुरी होऊ शकते. डायरेक्ट टाचांवर धावल्याने हे ना डायरेक्ट इथे प्रेशर येते, ओके. मग ह्या हाडांवर प्रेशर आलं ना की मग लय त्रास होते आणि त्या इंजुरीमधून आपण रिकवर होत नाही. म्हणून महिनाभर टाचांवर रनिंग करायची नाही, फुल पाय ठेवा आणि मस्त बिंदास रनिंग करा. आणि हो, तिसरी अत्यंत महत्त्वाची टीप मला ह्याच्यात जोडून द्यायची आहे, ती म्हणजे सुरुवात महिनाभर तुम्ही कोणत्याही टेक्निकला फॉलो करण्याचा प्रयत्न करू नका. बरेच लोक म्हणतील अरे असं हात काढ, असं हात व्यवस्थित निघालं पाहिजे, धावताना असं स्ट्रेट असलं पाहिजे, छातीवरती असली पाहिजे, ओके, योग्यरित्याने पाय काढलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो टेक्निकल, परंतु त्या टेक्निकल महिनाभर तरी फॉलो करायचं नाही. सुरुवातीला फक्त रनिंग करण्याकडे आणि कॅपॅसिटी बिल्ड करण्याकडेच लक्ष द्यायचं. महिनाभराच्या नंतर मग आपण हळूहळू सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार, शेड्यूल देणार. त्या शेड्यूलप्रमाणे जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही पाहणार की तुमचं ग्राउंड व्यवस्थित झालेलं असेल आणि नंतर तुम्ही स्वतः सांगणार सर तुमची व्हिडिओ पाहून आपलं सिलेक्शन झालेलं आहे. बऱ्याच लोकांनी कमेंट केलेले आहेत बरं का. बऱ्याच लोकांची प्रतिक्रिया आहे की आपले व्हिडिओ फॉलो करून यशस्वी झालेले आहेत. तुम्ही देखील यशस्वी होणार, फक्त विश्वास करा आणि फॉलो करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.